आमचे सरकार अभिवचन पूर्ण करणारे, पोकळ आश्वासने देणारे नव्हे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. आमचे सरकार अभिवचन पूर्ण करणारे, पोकळ आश्वासने देणारे नव्हे, तर भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी व नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणूया, असे आवाहन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. ते गडिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगेश्वर संकुल भूमिपूजन, नागरी सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्यादरम्यान बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार राजेश पाटील व श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते श्री सुरगेश्वर संकुल भूमिपूजन व नागरी सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की सत्ता येते जाते, सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेले नसते, याचीही जाण आम्हाला आहे. आजच्या घडीला नरेंद्र मोदीच भारताला पुढे घेऊन जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसनशील भारत घडवण्याचा प्रयत्न चालू आहे. दुष्काळग्रस्त भागांना मदत करण्याची भावना सरकारची आहे. तर 1999 पासून कोल्हापूरला आपल्याला राष्ट्रवादीचा पालकमंत्री देता आला नाही, पण आता हसन मुश्रीफांना पालकमंत्री करून आपण राष्ट्रवादीचा पालकमंत्री जिल्ह्याला दिला आहे. तसेच पाणीपट्टी दरवाढ रद्द करून पूर्ववत केली आहे. तर राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह, झेंडा व नाव आम्ही पुढे नेण्याचा निर्धार केला असून आमदार राजेश पाटलांच्या नेतृत्वात चंदगड विधानसभा मतदारसंघात चांगले काम झाले आहे, त्याला दृष्ट लागू देऊ नका. भविष्यात गडिंग्लज विभागातील सर्व पाण्याचे प्रकल्प मार्गी लावले जातील, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. तर यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की राजेश पाटील यांना पुन्हा संधी दिला तर 2000 कोटींचा विकास कामांचा टप्पा आमदार राजेश पाटील यांनी पूर्ण करतील. आमदार राजेश पाटील यांच्यासारखा निधी आजवर चंदगड मतदारसंघात कोणीही आणू शकला नाही. तर अजितदादा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मदत करतील. मला वाटतंय पुन्हा आपण संधी दिली तर हा निधी 2000 कोटी सुद्धा जाईल, पण तुम्ही संधी पुन्हा देण्याची आणि आशीर्वाद देण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं या मतदारसंघामध्ये म्हणजे मी कुणावरती टीका करण्याची भाषण करत नाही, पण विकासाचा निधी राजेश पाटलासारखा यापूर्वी कधीच आला नाही. कारण योगायोग होता, संधी मिळाली, निधीची उपलब्धता झाली आणि चांगलं आणि मोठं काम आपल्या या मतदारसंघामध्ये उभं राहिलेलं आहे. तसेच यावेळी आमदार राजेश पाटील म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि विधानसभेच्या 5 जागा राष्ट्रवादी निवडून आणून अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी बळ देईल. जे आजवर चंदगड मतदारसंघात घडलं नाही ते 4.5 वर्षात घडवून दाखवले आहे. तसेच चंदगड मतदारसंघात रोजगार उपलब्ध करून सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा द्यावा. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ उभे करावे, अशी विनंती यावेळी आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. या नूलचं वैभव, या नूलचं जी काही परंपरा आहे, इथं सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सैनिक आणि सगळ्यात चांगले खेळाडू, हॉकीपटू या गावातून तयार झालेले आहेत. एक चांगली सुसंस्कृत तरुण पिढी या गावामध्ये आहे. जयसिंगराव सारखे आणि इतर राष्ट्रवादी व्यासपीठावर बसलेले सर्व असंख्य कार्यकर्ते दादा तुमच्या पाठीशी आहेत. आम्ही नक्की छातीची ढाल करून तुमच्यावर येणारे जे काही संकट असतील, उद्याला तुम्हाला या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहण्यासाठी आज मी तुम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. जी आज व्यासपीठावरती आदरणीय ए.वाय. पाटील साहेब असतील, के.पी. पाटील साहेब असतील, संजय मंडलिक असतील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर असतील, भैयासाहेब माने असतील, मी असेल, हसन मुश्रीफ साहेब असतील, ही जर कोल्हापूर जिल्ह्यातली जोडी अशी सगळी सर्वांच्या आशीर्वादाने टिकवली तर नक्की येणाऱ्या लोकसभेच्या 2 जागा आणि येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 पैकी 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकल्याशिवाय, आदरणीय अजितदादांना मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही. एवढीच इथं या निमित्तानं सुरगेश्वर मठाच्या इथं नतमस्तक होऊन मी आपल्या सर्वांची रजा घेतो. तर यावेळी श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की भविष्यात अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील. तर आमदार राजेश हे स्वतःला छोटे समजून मोठा कार्यक्रम करणारे एकमेव आमदार आहेत. त्यांच्या पाठीशी आपण भक्कम उभे राहूया. तर यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, चंदगड राष्ट्रवादीचे नेते जयसिंग चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. तर ए.वाय. पाटील, के.पी. पाटील, भैया माने, अभय देसाई, संतोष पाटील, नूल सरपंच प्रियांका यादव, जयकुमार मनोळी, राजेश पाटील, औरनाळकर, विकी कोणकेरी, अभिजित पाटील, मुन्ना नाईकवाडे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते व नूल आणि पंचक्रोशीतील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्तेचा ताम्रपट तर कोणी घेऊन आलेला नाहीये ह्याची पण मला जाणीव आहे. परंतु आम्ही सरकारमध्ये मध्ये काम करत असताना 1.5-2 वर्ष आमची सुरुवातीला कोरोनामुळे अडचणीत आली. नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या
त्या घडामोडी घडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की बाबा उद्याच्याला आजच्या घडीला देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवाय दुसरा कुणी नेता आज एवढा धाडसानी आपल्या भारताला पुढे नेत असताना दिसत नाही. आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत, आम्ही पोकळ आश्वासन देणारी लोक नाही. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. माझी इच्छा होती की आपल्या मुश्रीफ साहेबांना पण पालकमंत्री पद मिळावं, कारण ते कशा पद्धतीनं काम करतात हे उभ्या कोल्हापूरवासियांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. आणि म्हणून ठरवून यावेळेस आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद आम्ही मुश्रीफ साहेबांना देण्याच्या करता यशस्वी झालो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचं चिन्ह, तो नाव आणि झेंडा हा आम्ही लोकांनी पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे. घड्याळ तीच वेळ नवी, ते करत असताना मी आपल्याला शब्द देतो, मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे. मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे. केंद्रामध्ये तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला करायचंय. त्यांच्या विचाराचे खासदार माझ्या महाराष्ट्रातनं 48 पैकी जास्तीत जास्त खासदार दिल्लीमध्ये आपल्याला निवडून पाठवायचे. आणि दिल्लीतल्या मोठ्या मोठ्या योजना, केंद्राचा निधी हा तुमच्या माझ्या राज्याकरता चांद्यापासून बांद्यापर्यंत या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या करता, आर्थिक सुबत्ता देशामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये येण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना कटिबद्ध राहायचंय. त्याबद्दल तिळमात्र शंका तुम्ही मनामध्ये बाळगू नका. विरोधक आरोप करतायत, बदनामी करतायत, काही गोष्टी घडतायत, मी नाही म्हणत नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये गेल्या 8-10 दिवसामध्ये कुठं गोळीबार झाला, कुठं काही ठिकाणी दोघं बोलत बसले, त्याच्यातल्या एकाने दुसऱ्याला गोळी घातली, कुठं सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी गोळ्या झाडण्याचं काम केलं. अशा काही घटना घडतात, परंतु त्याचा तिथल्या तिथं तपास कसा होईल. कुणी मोठ्या बापाचा असला, कुणी सत्ताधारी पक्षाचा असला, तरी त्याला पाठीशी घालण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं होणार नाही. कायदा सर्वात श्रेष्ठ, संविधान सर्वात श्रेष्ठ, त्या संविधानाचा आदर करून, घटनेचा आणि कायद्याचा आदर करूनच आम्ही हे महायुतीचं सरकार पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. राजेश पाटलांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम चाललेलं आहे. त्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका. त्याच्यामध्ये राहिलेली पण कामं पूर्ण करण्याच्या बद्दलचा का शब्द मीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.